नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीएससी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण 23 मार्च 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण यासारखे सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगू शकता. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मोहन जोशी. अधिक माहिती जाणूया. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर अभिनेते मोहन जोशी यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, मोहन जोशी हे हिंदी सिनेसृष्टी, मराठी सिनेसृष्टीमधील एक ज्येष्ठ अभिनेते आहेत आणि अध्यक्षपदासाठी मोहन जोशी आणि सुरेश साखळकर यांची नावे चर्चेत होती, परंतु बहुसंख्य शाखेच्या पाठिंब्यामुळे मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. तर मित्रांनो, अध्यक्षपदासाठी मोहन जोशी आणि सुरेश साखळकर दोघे देखील इच्छुक होते, परंतु बहुसंख्य शाखांच्या पाठिंब्यामुळे मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आता आपण 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, हे 101व्या नाट्य संमेलन मुंबईतील बोरिवली येथे आयोजित केले जाणार आहे आणि हे संमेलन कधी आयोजित केले जाणार आहे? तर मे 2026च्या अखेरीस किंवा जून 2026च्या पहिल्या आठवड्यात पार पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची तारीख अजून निश्चित नाही आहे, परंतु ते मेच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पार पडण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि यापूर्वी कधी झालेले होते नाट्य संमेलन? तर 2019 मध्ये 100वे नाट्य संमेलन पार पडले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर जब्बार पटेल होते. आणि 100व्या नाट्य महोत्सवाचे सांगता सोहळा 24 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान रत्नागिरी येथे होणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, 2026 मध्ये जगातील सर्वात तरुण अब्जाधीश कोण आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सूर्यमिधा. अधिक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, कोण आहे ते सूर्यमिधा? तर 2026 मध्ये फोर्ब्सच्या यादीनुसार 22 वर्षीय एआय उद्योजक सूर्यमिधा हे जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित अब्जाधीश बनलेले आहेत. मित्रांनो, तर कोण आहे ते सूर्यमिधा? तर ते एआय उद्योजक आहेत आणि 2026च्या फोर्ब्स यादीनुसार ते सर्वात तरुण अब्जाधीश बनलेले आहेत आणि त्यांनी मर्कोर या एआय रिक्रुटमेंट स्टार्टअपद्वारे $2.2 अब्ज, सुमारे 18,000 कोटी रुपये संपत्ती निर्माण करत मार्क झुकरबर्ग यांचा रेकॉर्ड मोडलेला आहे. तर मित्रांनो, याच्यापूर्वी हा रेकॉर्ड फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यावर होता. आता तो सूर्यमिधा यांच्यावर हा रेकॉर्ड आहे. त्यांनी काय केलेलं आहे? तर मर्कोर या एआय रिक्रुटमेंट स्टार्टअपद्वारे ही संपत्ती उभी केलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, अंड्यावर मुदतीची तारीख छापणे अनिवार्य करणारे पहिले राज्य कोणते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, अंड्यावर मुदतीची तारीख छापणे अनिवार्य करणारे भारतातील पहिले राज्य उत्तर प्रदेश आहे मित्रांनो. आणि 1 एप्रिल पासून राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक अंड्यावर उत्पादनावर तारीख आणि मुदत समाप्तीची तारीख छापणे बंधनकारक करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना काय होणार आहे? तर ताज्या अंड्यांची खात्री मिळणार आहे मित्रांनो. आणि असं करणारे मित्रांनो उत्तर प्रदेश हे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या आशियाई देशाने भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंडोनेशिया. अधिक माहिती जाणून घेऊया. इंडोनेशियाने भारताकडून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, हे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र हे भारताचे असून इंडोनेशियाने खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या करारामुळे इंडोनेशिया हा फिलिपिन्स नंतर ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा दुसरा आग्नेय आशियाई देश ठरलेला आहे मित्रांनो. तर इंडोनेशियापूर्वी कोणत्या देशाने हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी केले होते? तर फिलिपिन्स या देशाने खरेदी केले होते. त्यानंतर आता हे इंडोनेशिया खरेदी करणार आहे. मित्रांनो, आता आपण ब्रह्मोस क्षेपणास्त्र याबद्दल माहिती जाणून घेऊया.
तर मित्रांनो, ब्राह्मोस हे भारत आणि रशियाच्या सहकार्याने विकसित केलेले जगातील सर्वात वेगवान आणि अचूक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. तर मित्रांनो, हे रशिया आणि भारत यांच्या सहकार्याने विकसित केलेले हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे. आणि याची मारक क्षमता किती आहे, तर सुरुवातीला 290 किलोमीटर होती, आता वाढवून ती 300 ते 400 किलोमीटर करण्यात आलेली आहे. आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या काही आवृत्ती आहेत, त्याच्यामध्ये 800 किलोमीटर पेक्षा जास्त मारक क्षमता असणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे. आणि हे नाव कशावरून पडलेले आहे, तर भारताची ब्रह्मपुत्र नदी आणि रशियाची मॉस्को नदी या नदी यांच्या नावावरून हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र असे नाव ठेवण्यात आलेले. आणि याची पहिली चाचणी कधी झाली, तर याची पहिली चाचणी 12 जून 2001 रोजी घेण्यात आली होती. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, एक राष्ट्र एक निवडणूक संबंधित संयुक्त संसदीय समिती कोणत्या विधेयकाची तपासणी करत आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 129वी दुरुस्ती विधेयक 2024. अधिक माहिती जाणून घ्या. लोकसभेने संयुक्त संसदीय समिती एक राष्ट्र एक निवडणुकीसाठी संविधान 129वी दुरुस्ती विधेयक 2024 सह प्रमुख कायद्यांचा आढावा घेत आहे. तर मित्रांनो, संयुक्त संसदीय समिती कशासाठी स्थापन केलेली, तर एक राष्ट्र एक निवडणूक या विधेयकासाठी. आणि सध्या ही समिती 129वी घटना दुरुस्ती विधेयक 2024 सह इतर कायद्यांची तपासणी करत आहे किंवा आढावा घेत आहे. आणि या विधेयकाचा उद्देश काय आहे, तर संपूर्ण भारतात लोकसभा आणि राज्य विधानसभासाठी एकाच वेळी निवडणुका घेणे हे या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय लष्कर कोणत्या देशात सागर बंधू प्रकल्प राबवत आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, श्रीलंका. तर नुकतेच भारतीय लष्कराने श्रीलंकेत ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत एक प्रमुख पूल निर्मिती प्रकल्प राबवलेला आहे. आता मित्रांनो, ह्या सागर बंधू प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे, तर डिटवाह चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसानंतर नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये श्रीलंकेला तातडीची मानववादी मदत आणि आपत्ती निवारण देण्यासाठी भारताने हा सागर बंधू प्रकल्प श्रीलंकेमध्ये सुरू केलेला आहे. मित्रांनो, उद्देश काय आहे, नुकतेच चक्रीवादळ डिटवाह नावाचे चक्रीवादळ श्रीलंकेत धडकून गेले, त्याच्या झालेल्या नुकसानामुळे मदतीसाठी भारतीय लष्कराने हे सागर बंधू प्रकल्प राबवलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, जागतिक बँकेच्या सहकार्याने शालेय शिक्षण सुधारण्यासाठी कोणत्या राज्याने सिक रिव्होल्यूशन 2.0 हा उपक्रम सुरू केला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पंजाब. जागतिक बँकेच्या सहकार्याने शालेय शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि ते जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी पंजाब सरकारने सिक क्रांती 2.0 हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केलेला आहे. तर मित्रांनो, कोणत्या राज्याने हा सिक रिव्होल्यूशन 2.0 सुरू केलेला आहे, तर पंजाब राज्याने हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचा उद्देश काय आहे, तर शालेय शिक्षणामध्ये सुधारणा करणे आणि ते जागतिक दर्जाचे शिक्षण बनवणे हे या रिव्होल्यूशनचा मुख्य उद्देश आहे. आणि ते पंजाब राज्याने चालू केलेले आहे. आणि सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा, पायाभूत सुविधा सुधारणे देखील हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, 23 मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जागतिक हवामानशास्त्र दिन. तर मित्रांनो, 23 मार्च 2026 रोजी आपण जागतिक हवामानशास्त्र दिन साजरा करणार आहोत. आणि 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामान संघटनेची म्हणजेच की WMO ची स्थापना झाली होती. त्याच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी 23 मार्च हा दिवस हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या 2026 ची थीम काय आहे या हवामानशास्त्र दिनाची, तर आज पाळणे उद्याचे संरक्षण करणे, म्हणजेच की ऑब्झर्विंग टुडे आणि प्रोटेक्टिंग टुमॉरो ही या वर्षीच्या हवामान दिनाची मुख्य संकल्पना आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, नुकतेच उद्घाटन झालेल्या लोअर कोपिली जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आसाम. तर मित्रांनो, नुकतेच उद्घाटन झालेल्या 120 मेगावॅट क्षमतेचा लोअर कोपिली जलविद्युत प्रकल्प आसाम राज्यात स्थित आहे. आणि त्याचे नुकतेच उद्घाटन झालेले आहे मित्रांनो. आणि हा प्रकल्प आसाममधील पश्चिम कार्बी आंग्लॉंग आणि दिमा हसाओ जिल्ह्यांमध्ये कोपिली नदीवर उभारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा
जलविद्युत प्रकल्प कुठे उभारण्यात आलेला आहे तर कोपिली या नदीवर उभारण्यात आलेला आहे, त्यामुळे याला कोपिली जलविद्युत प्रकल्प असे म्हणतात. आणि कोणी याचे उद्घाटन केले तर भारताचे पंतप्रधानांनी म्हणजेच की नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल म्हणजेच की आभासी माध्यमातून या प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय लष्कराने अमोक ज्वाला हा तंत्रज्ञान आधारित युद्धसराव कोणत्या राज्यात यशस्वीपणे पार पाडला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, भारतीय लष्कराने अमोक ज्वाला हा तंत्रज्ञान आधारित युद्धसराव उत्तर प्रदेश राज्यात यशस्वीपणे पार पाडलेला आहे. कुठे पार पडलेला आहे मित्रांनो तर उत्तर प्रदेशमध्ये. आणि या तंत्रज्ञानाचं नाव काय आहे तर अमोक ज्वाला हे तंत्रज्ञान आधारित सराव होता आणि तो उत्तर प्रदेशमध्ये पार पडलेला आहे. आणि याचे आयोजन कोणी केले होते तर भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांड अंतर्गत व्हाईट